तुम्ही कर्नाटकातून आले काय? तुम्हाला मराठी राज्याचे संघर्ष नेते आदरणीय बच्चू कडू साहेब यांचा 4था दिवस आमरण उपोषणाचा आजचा हा 4था दिवस आहे. खरंच तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधवांच्या माध्यमातून, दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून खरं तर रायगडला आंदोलन केलं गेलं, त्याच पद्धतीने टेंबा आंदोलन केलं गेलं, तसंच रक्तदान आंदोलन केलं गेलंय. विविध प्रकारचे आंदोलनं उपोषणं केले गेलेत. कारण या सरकारने जे निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीचा या ठिकाणी अजेंडा त्यांनी घेऊन निवडून आलेले आहेत का आम्ही शेतकऱ्यांचे 7/12 कोरे 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 करू. परंतु भाऊंचं म्हणणं असं आहे का तुम्ही आश्वासनं दिले, परंतु ते माझे शेतकरी कष्टकरी यांचे कर्ज कधी माफ होणार आहे. आणि MRGS प्रमाणे शासनाचे धोरण या ठिकाणी व्हायला पाहिजे. पेरणी ते कापणीपर्यंत MRGS प्रमाणे शासनाचे धोरण या ठिकाणी लागू व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात माध्यमातून 36 जिल्ह्याच्या माध्यमातून रोज या ठिकाणी हजारो शेतकरी बांधव येऊन भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा देऊन जात आहेत. आज एक माजी मंत्री आणि 4 वेळेस अपक्ष निवडून आलेले आमचे आदरणीय सर्वसामान्यांचे नेते आदरणीय बच्चू कडू साहेबांचा 4था दिवस आहे. आणि या ठिकाणी आम्ही अहिल्यानगरहून शेकडो कार्यकर्ते, शेकडो शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेलो आहेत. म्हणून या ठिकाणी सरकारला आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय, जर आपण या 2-3 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर 14 तारखेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या आंदोलनं होणार आहेत. तीव्र प्रकारे विविध प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी डिसिजन घेणार आहेत. होणाऱ्या परिणामाला सरकार या ठिकाणी जबाबदार राहणार आहे, असं मी या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष नगर जिल्हा अध्यक्ष नात्याने आमचे माऊली भाऊ सांगळे, उत्तर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट आमचे अवताडे भाऊसाहेब आणि आमचे संपूर्ण सहकारी नानासाहेब पारदे, आमच्या सर्वांच्या वतीने, दिव्यांग बांधवांच्या वतीने या ठिकाणी सरकारला जाहीर आवाहन करतोय. म्हणून 14 तारखेसाठी जर आपण त्याच्या आधी जर या ठिकाणी मागणी मान्य केली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलने विविध प्रकारचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. संतांनी सांगितले, भले तेरे देऊ काश्याची लंगोटी, नाठाळाच्या माती हानुकाठी. या संतांनी जे सांगितल्याप्रमाणे आमच्या डोक्यावर जर तुम्ही जास्त ताण दिलंय, आम्ही कपडे काढून दुनियाची, जनतेची सेवा करण्याची मानसिकता ठेवून या ठिकाणी समाजाची सेवा करतोय, तरी देखील आम्हाला जर न्याय भेटत नसेल तर आम्ही डोक्यावर काठी मारल्याशिवाय राहणार नाही, असं संतांनी देखील सांगितलंय. त्याच धोरणाने आज बच्चू भाऊच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय. महाराष्ट्र हा पूर्ण तापलेला आहे. आधीच उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यांची बिकट अवस्था या ठिकाणी झाली. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करतोय, दिव्यांग बांधवांना विनंती करतोय, आपले विविध मागण्या या ठिकाणी आहेत. टेक्निकल मुद्दे जे आमचे ॲडव्होकेट अवताडे भाऊसाहेब या ठिकाणी सांगतील. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. सर्वांना जय प्रहार. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक नेता का ज्या नेत्यांनी पूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेमध्ये घातलं, जाती धर्म सोडून फक्त मानव ही जात मांडली आणि ह्या मानवतेचा पुजारी आज या ठिकाणी आंदोलन करत आहे. दिवस 4था, 4 दिवसापासून अन्नाचा एकही कण नाही. असे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांची मागणी काय आहे? तुम्ही जर समाज माध्यमावर ऍक्टिव्ह असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, राजकीय दृष्ट्या कुठलीही गोष्ट ही सहजासहजी टोलवाटोलवीची असते, परंतु बच्चूभाऊंच्या बाबतीमध्ये तुम्ही जर आज पाहत असाल तर तुम्ही शेतकरी म्हणत असाल स्वतःला, तर तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळकळीचं आव्हान करतो का कुठल्याही जातीचा प्रश्न जो आहे तो मातीशी निगडीत आहे. तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हणणारा हा भारत देश, आणि हा भारत देश बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारच्या वळणावर आणून ठेवला. आणि ह्या समाज माध्यमाद्वारे आज आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो का शेतकऱ्याला कुठली जात आहे, कुठला धर्म आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना कोणीही बोलायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये बच्चू भाऊनी गेल्या 4 दिवसापासून
आंदोलन सुरू केलंय आणि त्याला अनेक प्रकारचे राजकीय रंग दिले जातात. अरे राजकीय रंग तुम्हाला द्यायचे असेल तर निवडणुका माध्यम आहे. निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्ही आश्वासनं दिली, 7-12 कोरा 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 मुख्यमंत्र्यांनी दिले. आणि मी भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो, तुम्ही मतदान करताना जरूर तिथं करा, परंतु आज बच्चू भाऊ तुमच्यासाठी उपोषणाला बसलेला आहे आणि हा असा एकमेव नेता आहे का जो कार्यकर्त्यांसाठी लढतो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या समाज माध्यमाद्वारे आवाहन करतो, 4 दिवसापासून बच्चू भाऊ उपोषण करत असताना आपण घरी बसून स्वतः वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. जसं प्रभू श्रीरामचंद्राला रामसेतू बांधत असताना खारुताईने स्वतःच्या अंगावर माती घेतली आणि तो सेतू पूर्ण करण्यासाठी सहभाग घेतला. आज शेतकऱ्याची नौका पार करण्यासाठी बच्चू भाऊ सारखा जनसामान्यातील नेता आज तुम्हाला आम्हाला जर वाटत असेल तुमच्या आमच्या मागण्या मान्य करा तर तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. अहिल्यानगर संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत. काही लोकांना शेतीच्या अडीअडचणी असू शकतील, परंतु ते समाज माध्यम आहे, तुमचं गाव आहे, गाव पातळीवर आहे, त्याच्या पद्धतीनं आंदोलन होणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना आव्हान करतो, आज 11 तारीख आहे, 11 तारखेपासून जर सरकारने या प्रकारच्या आंदोलनाची, महात्मा गांधीच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर प्रहार भगतसिंगाला देखील मानतो. तुमच्या कानठळ्या जर बसलेल्या असतील तर ते फोडण्याचं काम देखील प्रहार मार्फत केलं जाईल. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो. प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो.